मला वाटतं आपण जर आज सगळ्या शेतकरी बांधवांना विचाराल तर ते एकच सांगतात की जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती. कोणते मुद्दे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागच्याही आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली, आज देखील घेतली. तर काय सांगाल, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. राज्यात अधिकृत जरी घोषणा नसली तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे, मात्र अजून शर्ती आणि अटींच्या बाबतीत मला वाटतं आपण जर आज सगळ्या शेतकरी बांधवांना विचाराल तर ते एकच सांगतात की जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती, कुठेही होर्डिंग बॅनर गाजावाजा न करता आपण खात्यापर्यंत पोहोचली, बांधावर पोहोचली, ती दिलेली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2020 साली. मला वाटतं त्याच्या आधीच्या घोषणा आणि त्याच्या नंतरच्या घोषणा ह्या सगळ्या पोकळ होत्या, आपल्याला माहिती होतं. अपेक्षा हीच आहे, आशा हीच आहे की ह्यावेळची घोषणा ही खात्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू. आणि कुठेही जास्ती बॅनरबाजी, होर्डिंगबाजीची गरज नाही आहे, कारण आपण पाहतोय खर्च कमी करायला सांगितलं, खर्च वाचवायला सांगतात एका बाजूला सरकार, दुसऱ्या बाजूला जर बॅनरबाजी करणं असेल तर त्याला काही अर्थ नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, नेमकं काय कारण आहे, कोणते मुद्दे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागच्याही आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली, आज देखील घेतली. SIR सुरू जेव्हा होणार आहे, अजून झालेला नाही आहे, पण 30 जूनपासून SIR सुरू होईल. त्याच्यात काही आमच्या ज्या अजून काही क्लॅरिटी पाहिजे होती गोष्टींना ती मागणी करायला. सर, अब्दुल सत्तार यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष हे शिवसेना संपवते. महायुतीमध्येच आता पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला ते आहे. जे शिवसेनेबद्दल बोलतायत, मिंदेंची शिवसेना नाही आहे, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहे. ते जे बोलतायत ती मिंदेंची चोरांची टोळी आहे. पण विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेना कुठेतरी कॉर्नर केलं गेलं जात आहे, याचा अर्थ आता शिंदेनाच बीजेपी दाबतंय असं म्हणायचं का? हे तो सिर्फ ट्रेलर आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.